तर नाशिक दंगल प्रकरणातली एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। भद्रकाली पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल झाले आहेत। आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे आणि इतर आरोपींचा शोध देखील सुरू आहे। या क्षणाची मोठी बातमी, नाशिक दंगल प्रकरणातली एक मोठी अपडेट येते। भद्रकाली पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल झाले आहेत आणि आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे। इतर आरोपींचा शोध देखील सुरू आहे। नाशिकमध्ये काल तणावाची परिस्थिती बघायला मिळत होती। अनेक ठिकाणी दगडफेक असेल, वाहन तोडफोडीच्या देखील घटना या समोर आलेल्या होत्या। आज दुसऱ्या दिवशी आपण जर बघितलं तर तणावपूर्ण शांतता ही दिसून येते। मी सध्या जिथे उभा आहे तो जुनं नाशिक परिसरातील बडी दर्गा हा परिसर आहेच। याच बडी दर्गा परिसराच्या बाहेरच खरं तर काल दगडफेकीच्या घटना समोर आलेल्या होत्या। 2 गट हे आमनेसामने आलेले होते आणि आज आपण जर बघितलं तर इथे पूर्ण शांतताही बघायला मिळते। रात्रभर पोलिसांकडून इथे अशा प्रकारे बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला होता। कडेकोट पहारा हा ठेवण्यात आलेला होता। सध्या आपण जर बघितलं तर इथे पोलीस जे आहेत ते सध्या बंदोबस्त देत आहेत। यासोबतच दुसरीकडे आपण जर बघितलं तर वरिष्ठ अधिकारी देखील इथे आलेले आहेत आणि सर्व परिस्थितीचा ते आढावा हे घेत आहेत। आपण या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत एसीपी आहेत। सर, कसा बंदोबस्त आणि काय आजची परिस्थिती? परिस्थिती नियंत्रणात आहे, बंदोबस्त आपण बघत आहोत। खरं तर परिस्थिती ही सध्या नियंत्रणामध्ये आहे। आज देखील दुपारी पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये बैठक ही घेण्यात आलेली आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा सर्व आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। नाशिक पोलिसांकडून आवाहन केलं जाते, कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि शांतता बाळगा। कॅमेरामॅन विकी पवार, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।